शिवछत्रपती मिर्जा राजा जयसिंग आणि एक शेर। खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है। मिर्जा राजा जयसिंगाने शिवरायांना म्हटलेला हा सुप्रसिद्ध शेर एका सुपरहिट हिंदी पिक्चरने कसा चोरला याची ही खाली डोके वर पाय प्रकारची हकीकत आहे। त्या सुप्रसिद्ध शेराने तब्बल 250 वर्षांचा काल प्रवास कसा केला आणि जयसिंगाची तलवार महाराजांच्या सुवर्ण सिंहासनात समोर खोचून ठेवल्याची अद्भुत माहिती सुद्धा यात आहे। 1991 सालच्या बुलंदी या नावाच्या हिंदी पिक्चरमध्ये राजकुमार नावाच्या नटाच्या तोंडी घातलेला खुदी को कर बुलंद इतना हा शेर मुळात जयसिंगाने शिवरायांना केव्हा आणि का ऐकवला याचा चक्रावून टाकणारा पुरावा श्रीमान योगी या नावाच्या सुप्रसिद्ध कादंबरीत आहे। तो प्रसंग असा आहे, शिवराय जिजाऊंना घेऊन राजाभिषेकासाठी तयार केलेले 32 मन सोन्याचे सिंहासन पाहायला रत्नशाळेमध्ये जातात। तेव्हा सिंहासनाच्या पायरीच्या खोबणीत लटकविलेली रत्नजडीत मुठीची तलवार पाहून जिजाऊ विचारतात, शिवबा ही तलवार कसली? यावर कंठ दाटून आलेले शिवराय म्हणतात, ही एका आशीर्वादाची निशाणी आहे। ही तलवार मिर्जा राजा जयसिंग यांनी आपल्या हातांनी आमच्या दुशेल्यात खोवली होती। तुमच्यावर कमरेची तलवार उतरण्याची पाळी पुन्हा येणार नाही असा आशीर्वाद देऊन ते म्हणाले होते, खुदी को कर बुलंद इतना कि हर तहरीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है। तो आशीर्वाद खरा ठरला। फार मोठा माणूस। ही तलवार त्यांचीच आठवण आहे। इथे कादंबरीतला तो प्रसंग संपला। आता कादंबरीतील हे सर्व वर्णन वाचून ऐकून भारावून जाऊन आनंदाने डोळ्यातून पाणी काढणाऱ्या भोळ्या शिवराय भक्तांचे डोळे उघडणारी फॅक्ट म्हणजे खरे वास्तव सांगतो। जयसिंगाने महाराजांना तलवार दिली होती याचा मूळ अस्सल आणि समकालीन पुरावा औरंगजेबाच्या पदरचा लेखक मिर्झा मुहम्मद काझिम याने लिहिलेल्या अलमगीर नामा या नावाच्या औरंगजेबाचे चरित्र सांगणाऱ्या पुस्तकात आहे आणि तो असा आहे, शिवाने पूर्वीच गुन्हेगाराप्रमाणे बिनहत्यारी येऊन राजाची भेट घेतली व या वेळेपर्यंत त्यास हत्यार बांधले नव्हते। तेव्हा आता राजाने म्हणजे जयसिंगाने त्यास जडावाची एक समशेर व एक जमधर म्हणजे जमदाड देऊन ती त्याचे कमरेस बांधली। इतिहासामध्ये हा प्रसंग 30 सप्टेंबर 1665 रोजी घडला होता। औरंगजेबाने शिवरायांच्या नावे पुरंदरच्या तहाचे फरमान जयसिंगाकडे पाठविले होते। ते महाराजांनी स्वीकारल्यावर जयसिंगाने महाराजांच्या कमरेला एक तलवार बांधली होती। इतकेच वर्णन यात आहे। श्रीमान योगी कादंबरीत लिहिल्याप्रमाणे जयसिंगाने कसलाही आशीर्वाद वगैरे महाराजांना अजिबात दिलेला नव्हता आणि महाराजांनी ती तलवार राजाभिषेकावेळी सिंहासनासमोर खोचून ठेवलेलीच नव्हती। हे सर्व वर्णन संपूर्णपणे काल्पनिक आणि तद्दन खोटे आहे। जयसिंग हा फार मोठा माणूस असल्याने त्याचा आशीर्वाद खरा ठरला हे प्रत्यक्ष महाराजांच्या तोंडी घातलेले वाक्य तर त्यावर 2 शब्द बोलावेत इतक्या सुद्धा लायकीचे नाही। कादंबरीतील त्या वर्णनातील आणखी एक कहर आहे। जयसिंगाने महाराजांना ऐकविलेल्या त्या सुप्रसिद्ध शेरामध्ये खुदी को कर बुलंद इतना हा शेर मोहम्मद इक्बाल उर्फ अल्लामा इक्बाल या शायराचा आहे। तो त्याने 1914 साली लिहिला होता। 1991 साली आलेल्या बुलंदी पिक्चरमुळे व्हायरल झालेला हा त्याचा शेर उचलून 250 वर्षे मागे नेऊन जयसिंगाच्या तोंडी घालण्याचा कॉमन सेन्सचा अंत्यसंस्कार करणारा महाभयंकर असा विनोदी प्रकार श्रीमान योगी कादंबरीत आहे। जिथून जे आवडेल ते उचलायचे आणि शिवचरित्रात घुसडायचे असल्या बिंडोकपणाने भरलेल्या आणि लॉजिकचा सरळ सरळ खून पाडणाऱ्या असल्या सुप्रसिद्ध कादंबऱ्या वाचून आम्हाला महाराजांचे खरे दर्शन झाले, महाराजांचे अंतरंग आम्हाला या कादंबरीमुळे कळाले असला भंपक गैरसमज करून घेणाऱ्यांना इतिहास म्हणून कुठल्याही कादंबरीची लायकी काय असते हे आता लक्षात आले असेल। इतिहासाचा किमान मूलभूत अभ्यास सुद्धा नसणाऱ्यांना महाराजांना केवळ एक पात्र बनवून त्यांच्या तोंडी खोटी वाक्ये घालण्याचा, महाराजांबद्दल काल्पनिक प्रसंग रंगविण्याचा अधिकार मिळालाच कसा
शिवरायांचे तेजस्वी चरित्र म्हणजे काय यांना रस्त्यावर जाता जाता सापडलेले, वाटेल तसे नाचवायला, मोडायला, तोडायला, खेळायला मिळालेले फुकटचे खेळणे आहे का? महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या महाराजांबद्दल असले खोटे नाटे लिहिणे ही आपल्या महाराजांच्या ज्वलंत, प्रेरणादायी आणि अभिमानास्पद इतिहासाची अगदी खालच्या दर्जाची कुचेष्टा नाही तर मग आणखी काय आहे? पुरंदर तहाची बोलणी चालू असतानाच महाराजांना मारण्याच्या कटात औरंगजेबाला सामील असलेला जयसिंग, त्यानंतर पुन्हा महाराज आग्र्यावरून सुटून आल्यावर महाराजांना मारेकरी घालून मारण्याचा कट स्वतः करणारा जयसिंग, तसेच महाराजांच्या बद्दल आणि महाराजांच्या कन्येबद्दल अत्यंत खालच्या दर्जाची आणि हीन भाषा वापरणारा सडक्या मनोवृत्तीचा खरा खुरा ऐतिहासिक जयसिंग या कादंबरी लेखकांना माहिती नसतो की माहिती असून सुद्धा मुद्दाम हे लोक जयसिंगाचा उदो उदो करीत महाराजांना अप्रत्यक्षपणे कमी लेखण्याचा प्रयत्न करीत असतात? हे खरे प्रश्न आहेत आणि दुर्दैवाने ते आपल्यापैकी अनेकांना पडतच नाहीत. तुम्हाला पुन्हा कमरेची तलवार उतरण्याची पाळी येणार नाही असा फार मोठा आशीर्वाद शिवरायांना देत त्यानंतर 250 वर्षांनी पहिल्यांदा लिहिला गेलेला शेर शिवरायांना ऐकवणाऱ्या जयसिंगाने शिवरायांना दिलेली तलवार महाराज त्यांच्या राज्याभिषेकाच्या सिंहासनापाशी अगदी पुढे समोर खोचून ठेवतात असला भंपक प्रसंग वाचून तो खरा मानणाऱ्यांसाठी महाराजांच्या चमत्कारिक रामपुरी तलवारीचा शोध आणि ताजमहाल पाहून शिवरायांनी शंभूराजांना काय तत्वज्ञान सांगितले होते या त्याच कादंबरीमधील 2 प्रसंगावरील आपल्या या चॅनेलवरील या आधीचे 2 व्हिडिओ यापुढे जोडत आहे. व्यक्ती, घटना आणि काळ यासह इतिहासाचा सत्यानाश कादंबऱ्यांमध्ये कसा केला जातो हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर यापुढे जोडलेले ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. जानी ये बच्चों के खेलने की चीज नहीं, हाथ कट जाए तो खून निकल आता है. 1965 सालच्या वक्त पिक्चर मधला राजकुमार नावाच्या नटाचा हा डायलॉग ऐकला की आपोआपच आपल्या नजरेसमोर रामपुरी चाकू येतो. त्या पिक्चरमध्ये एका गुंडाच्या हातातून रामपुरी चाकू काढून घेताना राजकुमारने हा डायलॉग फेकला आहे. या रामपुरी चाकूमध्ये मुठीवरचा खटका दाबला की सटकन मुठीच्या आत लपवलेले धारदार पोलादी पाते बाहेर येते आणि जीवघेणे शस्त्र बनते. या चाकूच्या दुसऱ्या प्रकारात पाते मुठीमधून बोटांनी धरून ओढून बाहेर काढता येते. यावेळी आवाज येतो कर्रकट. या चाकूची खासियत एकच, ती म्हणजे मुठीमध्ये लपवलेले याचे पाते. मुठीच्या वरच्या बाजूला असलेला खटका दाबला की पाते बाहेर आणि तो खटका दाबून धरून पाते पुन्हा मुठीत दाबले की फक्त मूठ. आता या रामपुरी चाकूचा आणि शिवरायांच्याकडील रामपुरी तलवारीचा काय संबंध आहे आणि हा सर्व प्रकार काय आहे ते सांगतो. श्रीमान योगी या नावाच्या कादंबरीत शिवराय भीमा लोहार या नावाच्या पात्राला एक तलवार देतात आणि म्हणतात, ही राहू दे तुझ्याजवळ. भीमा लोहार तलवार हातात घेतो आणि तलवारीचे पाते पाहून म्हणतो, रामपुरी दिसते. महाराज म्हणतात, तुला यातलं कळतं? यावर भीमा म्हणतो, म्हणजे धंदाच नव माझा, हेच करत आलो. आता इथे या प्रसंगात तर रामपुरी चाकू नव्हे, थेट रामपुरी तलवारच कादंबरीकाराने शिवरायांच्या हातात दिलेली आहे. तुम्ही म्हणाल, आता यामध्ये खटकण्यासारखे काय आहे? तर याचे उत्तर म्हणून या रामपुरी चाकूचा इतिहासच सांगतो. इसवी सन 1774 साली उत्तर प्रदेशातील लखनौचा नवाब शुजाउद्दौला हा इंग्रजांच्या विरुद्धच्या एका मोठ्या लढाईमध्ये हरला. त्यानंतर तो इंग्रजांना शरण गेला. या लढाईनंतर शुजाउद्दौला आणि इंग्रजांच्या मध्ये जो तह झाला त्या तहानुसार ब्रिटिश अंमलाखाली असलेले रामपूर हे नवीन संस्थान इंग्रजांनी निर्माण केले. रामपूर संस्थान असे अस्तित्वात आले. या रामपूर संस्थानचा पहिला नवाब होता फैजुल्ला अली खान. यानंतर जवळपास 100 वर्षांनी म्हणजे 1889 साली हमीद अली खान हा रामपूरचा नवाब झाला. या हमीद अली खानाच्या कारकिर्दीतच रामपूरमध्ये रामपुरी चाकू बनायला सर्वात पहिल्यांदा सुरुवात झाली. मुळात या चाकूची पाते दुमडून मुठीमध्ये लपवायची आयडिया जर्मनीमध्ये तयार होणाऱ्या अशाच प्रकारच्या फोल्डिंगच्या चाकूवरून उचललेली होती. पाते दुमडून मुठीमध्ये बसण्याच्या रचनेमुळे हा चाकू स्वतःबरोबर बाळगायला, हाताळायला आणि कमी जागेत सहजपणे लपवायला फार सोयीचा ठरला. इतर चाकूंच्या पेक्षा तो वेगळा ठरला. खटका दाबताच सटकन बाहेर येणारे पाते किंवा कर्रकट आवाज करत बाहेर येणारे पाते अनेकांना भुरळ घालू लागले.
हा चाकू यामुळेच लोकप्रिय नाही गुंडप्रिय होऊ लागला. पण याला अफाट प्रसिद्धी मिळाली ती हिंदी चित्रपटांच्यामुळे. 1960-65 नंतर निर्माण झालेल्या अनेक हिंदी पिक्चरमध्ये त्या पिक्चरमधील गुंडांच्या हातात हा चाकू हमखास दिसायचाच. राजकुमारच्या त्या डायलॉगमुळे तर हा रामपुरी चाकू भारतभर अक्षरशः सर्वांना माहिती झाला. हा चाकू तेव्हापासूनच इतका प्रसिद्ध झाला आहे की आधुनिक काळात रामपूरमध्ये तब्बल 20 फुटाचा रामपुरी चाकू असलेले एक स्मारकच उभारण्यात आलेले आहे. दुसरी बाब म्हणजे या रामपूरमध्ये फक्त चाकूच बनवले जात असत, तलवारी बनवल्या जात नसत. त्यामुळे रामपुरी तलवार असला काहीही प्रकार अस्तित्वातच नव्हता. आता यामध्ये कळीचा मुद्दा असा आहे की 1920 सालानंतर बनायला चालू झालेला हा रामपुरी चाकू थेट 275 वर्ष मागे 1645 सालामध्ये कुणी फेकला आणि तिथे जाऊन तो शिवरायांच्या हातात तलवार बनवून त्या कादंबरीमध्ये कसा काय प्रकट झाला. तर याचे असे आहे की ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिण्यासाठी जनरल नॉलेज असायलाच पाहिजे असा काही नियम नाही. खरेच सांगितले पाहिजे असला काही नियम कादंबरीकारांना लागू होत नाही. कादंबरी म्हटले की काय वाटेल ते लिहिले तरी चालते, खपून जाते. तसेच कादंबरी लेखक कोणतीही ऐतिहासिक घटना, व्यक्ती किंवा वस्तू त्यांच्या मनाला वाटेल तिथे फेकू शकतात. यामध्ये प्रत्यक्ष काळ सुद्धा त्यांना आडवे येण्याची हिंमत करू शकत नाही. मग वाचक किस झाड की पत्ती. दुसरे असे आहे की भोळे बाबडे इतिहास भक्त अशा कादंबऱ्यांना इतिहास समजण्याची घोडचूक करतात. यामध्ये कादंबरीकाराचा काहीच दोष नसतो. दोष असतो ते वाचून खरे मानणाऱ्यांचा. अशा अनेक गमती जमती अनेक ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये वेगवेगळ्या लेखकांनी केलेल्या आहेत. मग आता आपण काय करायचं तर आपण आपलं कादंबरीला इतिहास मानायचं. निमूटपणे शिवरायांच्या संग्रहात रामपुरी तलवारी होत्या हे मान्य करायचं. कुणी पुराव्यानिशी असल्या चुका दाखवायला लागला तर त्याकडे दुर्लक्ष करायचं, त्याला उडवून लावायचं आणि अशाच आणखीन कादंबऱ्या वाचत राहायचं. हळव्या भोळ्या भाबड्या स्वप्नाळू मनांच्या, कादंबरीला इतिहास समजणाऱ्या, इतिहासाला फक्त मनोरंजन मानणाऱ्या वाचकांच्या नाजूक मनाला धक्का बसू नये म्हणून हा प्रकार मी खेळकर भाषेमध्ये सांगितलेला आहे. नाहीतर म्हणालो असतो, जानी ये इतिहास कोई थापाड़े लोगों के खेलने का खिलौना नहीं, यहाँ तुम्हारी थाप खुल जाए, काट दी जाए. तर मित्रांनो, शिवरायांच्या रामपुरी तलवारीचा हा भन्नाट किस्सा तुम्ही सुद्धा सगळीकडे फेका. म्हणजे तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. कादंबरी, मालिका, चित्रपट यामधील फेकाफेकीबद्दल काही खटकले असेल तर कमेंटमध्ये जरूर नोंदवा. मी पुराव्यांचा खटक्याचा रामपुरी चाकू घेऊन तयारच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ताजमहाल पाहिला आणि त्यांनी त्यावेळी शंभूराजांना केलेला उपदेश यावरील तुम्हाला आश्चर्याने अगदी थक्क करून टाकणारा एक प्रसंग अगोदर सांगतो. शिवराय आग्र्याला गेले. भर दरबारात त्यांनी औरंगजेबाचा अपमान केला आणि ते दरबारातून आपल्या मुक्कामी परत आले. हा सर्व इतिहास आपल्याला माहितीच आहे. आता पुढचा प्रसंग. शिवराय आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी परतल्यावर 2 दिवसांनी मिर्झा जयसिंगाचा मुलगा रामसिंग हा शिवरायांच्याकडे आला आणि तो शिवरायांना ताजमहाल दाखवण्यासाठी फिरायला घेऊन गेला. ताजमहाल पाहून युवराज शंभूराजे शिवरायांना म्हणाले, आबासाहेब, आपण ही अशीच इमारत बांधूया ना. त्यावर शिवराय म्हणाले, आपले नाव मागे राहावे म्हणून प्रत्येक सम्राट त्याचे भव्य थडगे उभारतो, पण बाळराजे, माणसाने कार्य असं करावं की त्याला आपले नाव राहण्यासाठी थडगं बांधायची पाळीच येऊ नये. जीवन असं जगावं की आपली उज्ज्वल कीर्ती मागे राहावी. संपला हा प्रसंग. मित्रांनो, आत्ता सांगितलेला हा प्रसंग म्हणजे सगळी बंडलबाजी आहे. शिवराय आग्रा येथे असताना ताजमहाल पाहायला गेलेले नव्हते. तसा कुठलाही प्रसंग घडल्याचा काडी इतका देखील पुरावा आपल्या इतिहासामध्ये नाही. हा आहे श्रीमान योगी या कादंबरीतील पूर्णपणे काल्पनिक आणि खोटा प्रसंग. का रंगवला गेला हा प्रसंग तर आपल्या मागे आपल्या चांगल्या कार्यामुळेच आपले नाव लोक लक्षात ठेवतात हे जुने आणि सगळ्यांना माहिती असलेले तत्वज्ञान सांगण्यासाठी. तत्व बरोबरच आहे, ते पूर्वीपासून लोकांना माहिती देखील आहे. पण हे तत्व सांगण्यासाठी शिवराय आणि शंभूराजांना मध्ये आणायची काही गरज आहे का? ही आपल्या महाराष्ट्राची दैवते म्हणजे खोट्या कथेमध्ये वापरायची पात्रे आहेत का? तत्वज्ञान सांगायच्या नावाखाली लिखाण जास्त मसालेदार करण्यासाठी प्रसिद्ध व्यक्तींना पात्रे म्हणून वापरून खोटे प्रसंग रचले की त्याला कादंबरी म्हणतात. आणि कादंबरीतल्या असल्या बिनबुडाच्या कथा इतिहास म्हणून बेधडकपणे खपवणारे
अनेक बाजारू वक्ते आणि यूट्यूब चॅनेल देखील आहेत. कादंबरीचे आणि लेखकाचे नाव देखील न सांगता हा प्रसंग स्वतःच शोधून प्रथम समोर आणल्याचा आव हे लोक आणत असतात. मुळात कादंबरीत खरा इतिहास अगदी नावापुरताच असतो आणि काल्पनिक घटना, संवाद व पात्रे हेच कादंबरीमध्ये खच्चून भरलेले असतात. हे कळण्या इतके देखील इतिहासाचे ज्ञान यांना नसते किंवा हे खोटे आहे हे माहिती असून देखील तुमच्या आमच्या शिवरायांच्या वरील अतीव भक्तिभावाचा गैरफायदा घेऊन हे तुम्हा आम्हाला फसवत असतात. कशासाठी? तर यातून मिळणाऱ्या धंदेवाईक फायद्यासाठी. या असल्या भाषणवाल्यांना आणि युट्यूबवाल्यांना पुरावा विचारला की हे कादंबरीच्या आड लपतात. यावरती कहर म्हणजे असलं खोटं नाटं लिहिणाऱ्या कादंबरीकारांना हे लोक ज्येष्ठ इतिहासकार, मान्यवर संशोधक आणि थोर इतिहास अभ्यासक अशी विशेषणे आणि पदव्या स्वतःच्या मनानेच लावून स्वतःची कातडी वाचवायचा प्रयत्न करतात. पण काय उपयोग? मुळात कादंबरी मधलाच प्रसंग खोटा, त्यावर यांचा पाण्यावर लोणी काढण्याचा धंदा. लोकांच्या मध्ये खोटा इतिहास पसरवून वर हे शिवछत्रपती हे आमचे दैवत आहेत असेही सांगत असतात. आहे की नाही हा सर्व प्रकार थक्क करून टाकणारा. तुम्हाला तत्वज्ञानच सांगायचे आहे ना, तर मग फक्त तेवढेच सांगा की यासाठी शिवराय आणि शंभूराजांना पात्रे बनवायचा अधिकार यांना कुणी दिला? मरावे परी कीर्तिरूपी उरावे हे सर्वसामान्य तत्व आहे. ते पुन्हा शिवरायांना मध्ये घालून हे लोक का सांगत असतात? तर शिवरायांचे नाव घेतल्याशिवाय यांचा धंदा चालत नाही म्हणून हे खोट्या कथांच्या मध्ये शिवरायांच्या नावाचा वापर करतात. स्वतःला शिवभक्त म्हणवून घेऊन खोट्या घटना मोठ्या तोंडाने सांगून इतिहास विकृत करून लोकांच्या मध्ये पसरवायला हेच लोक जबाबदार आहेत. श्रीमान योगी कादंबरीमध्ये मगा सांगितलेल्याच प्रसंगात खुद्द शिवराय ताजमहालाच्या आत जाऊन शहाजहानच्या थडग्याला हात जोडून नमस्कार करतात असेही लिहिलेले आहे. खोटेपणाला काही मर्यादा आहे का नाही? आपला इतिहास म्हणजे खोट्या कथा रचणाऱ्या कादंबऱ्यांच्या जत्रेत सापडलेले फुकटचे खेळणे आहे का वाटेल तसे खेळायला? शिवकालीन महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास म्हणजे तत्वज्ञान सांगण्यासाठी रचलेला पंचतंत्र आणि इसापनीतीसारखा काल्पनिक कथासंग्रह नाही. आपल्या सर्वांच्या त्या बापजाद्यांनी शिवप्रभूंच्या नेतृत्वाखाली आणि प्रेरणेने जिंदगी झिजवून प्राणांची होळी करून रक्ताने घडविलेला हा खराखुरा इतिहास आहे. आपला तो ज्वलंत इतिहास आपल्याला फक्त पुराव्यांमधूनच दिसतो असे नाही, तर तो आपल्या सर्वांच्या रक्तात वारशाने सुद्धा आलेलाच आहे. हा फक्त मनोरंजनाचा विषय नाही, खोटे सांगून पोटे भरायचा धंदा करण्याचा देखील हा विषय नाही. तर आपला शिवछत्रपतींचा आणि मराठ्यांचा ज्वलंत इतिहास म्हणजे सखोल अभ्यासाचा, पुराव्यासह सादर करण्याचा आणि अत्यंत अभिमानाने जपण्याचा असा विषय आहे. विविध कादंबऱ्यांमधील खोट्या कथा पुराव्याने खोडून काढायचे म्हणले तर किमान 50 भर व्हिडिओ करावे लागतील. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध कादंबऱ्यांच्या मध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आलेली आहे. पण हे खोटे उघडे पाडण्याचे काम मी करावे की नाही हे तुम्हीच मला सांगायचे आहे. मित्रांनो, या व्हिडिओतील मुद्द्यांवर तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक न चुकता शेअर करा. मराठेशाही प्रवीण भोसले हे आपले यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.